आपली काय संधी हुकलेली असती का, तर इतक्या मोठा सरळ सेवे भरतीचा लॉट आला आणि त्यामध्ये आपलं कुठं ना कुठं काय ना काय अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे कदाचित काम झालेलं नसावं. तर अशा विद्यार्थ्यांनी आजचे लेक्चर नक्की बघा, का तर येत्या काळामध्ये तुमच्यासाठी या निवडणुकीनंतर निकालानंतर कोणकोणत्या सुवर्ण संधी आहेत त्याविषयी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ होईल, तो शेवटपर्यंत बघा, का तर जनरल सर्व ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या संधी आहेत त्या संधी लक्षात घेणं गरजेचे आहे. आणि याच्या तयारीला तुम्ही आतापासूनच लागा, आतापासूनच तयारी करा. आणि त्या तयारीत जर तुम्हाला कुठं आमची मदत लागली असेल तर ही जबरदस्त अशी महाराष्ट्रातली फॅकल्टी घेऊन आपण ही बॅच सुरू केलेली आहे, जिची 999 फीज आहे. मी आहे, गुट्टे मॅडम आहेत, शरद सर आहेत, मंगेश सर आहेत, ऋतुराज सर आहेत, आवंतकर सर आहेत, भरपूर भली मोठी तगडी टीम आहे. असो तर कोणकोणत्या जाहिराती या ठिकाणी प्रस्तावित आहेत याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूयात. का तर बघा, सरकारबद्दल काय होणार आहे, प्रस्तावित जाहिराती आहेत त्या तर पुढे काढाच लागतात, परंतु त्यांच्या पद्धतीनं अजून नवीन कोणत्या जाहिराती काढायच्या असतील तर त्या देखील ते काढत असतात. तर या ठिकाणी बघा, प्रस्तावित जाहिरातीचा जर आपण विचार केला तर इथं सगळ्यात पहिलं मी नाव घेईन महानगरपालिकेची भरती. कोणती? महानगरपालिका जे त्याच्या संदर्भात आपण पाहिलं की फक्त आपल्याला बीएमसी ची ऍड आली आणि त्यातच आपलं या ठिकाणी आपण पाहतो आचारसंहिता डिक्लेअर झाली. परंतु याच वेळेस कल्याण महानगरपालिका आहे, नाशिक महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे, म्हणजे जेवढे महाराष्ट्रात महानगरपालिका आहेत त्यातील या ठिकाणी गट क आणि गट ड या दोन्ही वर्गाच्या ज्या जाहिराती आहेत या जाहिराती सुटणार आहेत. आता एक्सपेक्टेड ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात या ठिकाणी सगळ्या महानगरपालिकेची मिळून 13,000च्या आसपास होती. त्यामध्ये आपण पाहिलं की बीएमसी चीच एक 1800 जागेंची आणि प्लस काहीतरी परत 200 जागेची अशी 2000 जागेची भरती आलेली आहे. बाकीच्या महानगरपालिकेची येणं अजून बाकी आहे. आणि याला आपल्याला माहिती आहे की जनरल ग्रॅज्युएशन एक बेसिक क्वालिफिकेशन लागते, विशेष याला काय मोठं क्वालिफिकेशन लागत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की आदिवासी विभाग भरती. आता या आदिवासी विभाग भरतीचा तर आपण एक विचार केला की इथं 12,500 भरती या विभागामध्ये बाकी आहे आणि ती लवकरात लवकर केली जाईल हे पण डिक्लेअर केलं. त्यापैकी 615 जागेंची आपल्या समोर ऍड आलेली आहे आणि याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज ही सुरू आहे, अजून सुरू आहे. का तर यामध्ये फॉर्म जास्त आले नाहीत म्हणून ही डेट वाढवलेली आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या, कॉम्पिटिशन अतिशय इथं कमी झालं. त्यानंतर जे आपण पाहतो 2019 पासून रगडलेली जी वित्त विभागाची भरती आहे, हे वित्त विभाग ज्यामध्ये लेखा कोषागार अधिकारी हे चांगलं, अतिशय चांगलं पद आहे. जवळजवळ ही 250+ जास्त पदाची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. का तर याचं या ठिकाणी आता जर थोडा लेट या ठिकाणी आपण पाहतो आचारसंहिता डिक्लेअर होत होती तर ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळाली असती. त्याच्याबरोबर आपण पाहिलं की पोलीस भरतीची जी आहे, ही पोलीस भरतीची जी जाहिरात होती, ही जाहिरात हे साधारणतः आपल्याला सांगितलेलं होतं की ही जाहिरात विद्यार्थ्यांना लवकरच प्राप्त होणार आहे. ती काहीतरी साधारणतः 11,500 पोलीस भरती डिसेंबर मध्ये होणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याच्याबरोबर आता बऱ्याच प्रचारमध्ये या ठिकाणी दोन्ही बाजूने डिक्लेअर केले, काँग्रेस म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडी असेल किंवा या ठिकाणी आपण पाहतो की दुसरी कोणती आपली आघाडी दोन्ही असल्या, तर यामध्ये दोन्ही जर आपण पाहायचं झालं तर दोन्हीने डिक्लेअर केले की 25,000च्या वर या ठिकाणी आम्ही पोलीस दलामध्ये लवकरात लवकर भरती करणार आहोत. त्याच्याबरोबर आपण पाहतो अन्न आणि औषध विभाग जो आहे, हा अन्न आणि औषध विभागामध्ये नुकतंच आपल्याला माहित आहे की सांगण्यात आलेलं होतं की इथं 10,000+ पदांची जाहिरात येणार आहे. त्यामध्ये फक्त 57 पदांची जाहिरात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि यामध्ये सुद्धा गेली 20 वर्ष झालं भरती झालेली नाही अन्न आणि औषध विभाग, त्याच्यामुळे इथं गरजच आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्याबरोबर एकंदरीत नगर परिषद आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो वन विभाग या ठिकाणी 10,000-10,500ची ऍड आहे. अशा प्रकारे इतर भरतीची सुद्धा प्रचंड मोठी संधी आपल्याला अवेलेबल आहे. आणि आवश्यक घटक तुम्हाला माहितच आहेत की या ठिकाणी हे 4 सब्जेक्ट जर तुम्ही चांगले केले, कोणता एक या ठिकाणी मराठी आहे तो चांगला केला, या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता चांगला केला, जीके चांगला केला,
इंग्रजी चांगला केला, मग कुठेही करा, बॅच लावून करा, नाहीतर तुमचे तुम्ही घरी करा, परंतु हे विषय जर चांगल्या रीतीने ठेवले तर तुम्हाला येत्या काळामध्ये जाहिरातीमध्ये काय होतं, आता आचारसंहितेमुळे फक्त आपण पाहिलं की IBPS TCS मध्ये ऍड पडल्यानंतर बराच काळ गेला, परीक्षा गेला, पण शक्यतो अगोदर जर बघितलं तुम्हाला ऍड काढली की 1.5-2 महिन्यातच यांनी परीक्षा घेतलेल्या आहेत. हे तुम्ही डोक्यात ठेवून आतापासूनच या गोष्टीच्या प्रचंड पाठीमागं लागणं गरजेचं आहे, का तर परत ताण लागल्यावर विहीर खोदण्यात अर्थ नाही आणि परत सगळं होऊन गेलं, भरती होऊन गेली, हे मग तुम्ही बोंबलाय मोकळं, सेटिंग झाली, शूटिंग झाली, पैसे घेतले. तर बरेचसे विद्यार्थी आपण पाहतो आपल्याकडे शिकलेले आहेत, मन लावून शिकले, पास झालेले आहेत, त्यामध्ये कुठं सेटिंग नव्हती, काय नव्हती, काय नाही. असो, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्कीच आवडलेली असेल, का तर जवळजवळ आपण एक अर्ध नव्हे तर 50,000 पदांच्या वर ही संभाव्य ऍड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.